नमस्कार इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी मित्रांनो, या विशेष विश्लेषण सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका थक्क करणाऱ्या प्रवासावर निघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं महान स्वप्न, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, आणि या स्वातंत्र्याच्या लढ्याला खऱ्या अर्थाने आकार देणारे महाराष्ट्राचे अभेद्य किल्ले. निसर्गाचा आणि भूगोलाचा वापर एखाद्या भक्कम ढाल आणि तलवारीसारखा कसा केला जाऊ शकतो, याचा हा एक जिवंत आणि उत्तम वस्तुपाठ आहे. चला तर मग या ऐतिहासिक सत्राची सुरुवात करूया. आज आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे या महान संकल्पनेचा जन्म, दुसरं डोंगराळ भागातील रणनीती, तिसरं सर्वोच्च बलिदानाची ठिकाणं, चौथं समुद्रावरील निर्विवाद वर्चस्व, आणि शेवटी स्वराज्याच्या राजधानीचे किल्ले. थोडक्यात सांगायचं तर दगडांवर कोरलेल्या एका महाकाव्याचाच आपण वेध घेणार आहोत. पहिला भाग, एका दृष्टिकोनाचा जन्म. हे अफाट साम्राज्य नेमकं कसं उभं राहिलं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी तिथे जावं लागेल जिथून या महान स्वप्नाची सुरुवात झाली. आता या कालरेषेकडे जरा बारकाईने बघा. घटनांचा वेग किती प्रचंड होता. 1656 ते 1658च्या काळात उभारलेला प्रतापगड, त्यानंतर लगेचच 1659 मध्ये मिळवलेल्या पन्हाळ्याचा विजय, 1664 ते 1677च्या दरम्यान थेट समुद्रात उभारलेला अभेद्य सिंधुदुर्ग, आणि सरतीशेवटी 1674 मध्ये रायगडावर झालेला तो सुवर्णक्षणी राज्याभिषेक. अगदी सुरुवातीच्या बांधकामापासून ते थेट राज्याभिषेकापर्यंतचा हा झंझावाती प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आता हा आकडा बघा, 1070 मीटरमध्ये आहे बरं का हा. शिवनेरी किल्ल्याची ही प्रचंड उंची आपल्याला काय सांगते? तर परकीय आक्रमणांपासून वाचण्यासाठी ह्या पर्वतीय भूगोलाने किती भक्कम नैसर्गिक संरक्षण त्वरित उपलब्ध करून दिलं होतं. निसर्गाचाच असा ढाल म्हणून वापर करणं हे एका मोठ्या रणनीतीचं अगदी पहिलं पाऊल होतं. आणि हो, हे उत्तुंग ठिकाण फक्त एक किल्ला नव्हतं, हे होतं इतिहासाचं पाळणाघर. याच शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इथल्या शिवाई देवीच्या नावावरूनच त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. इथे आजही तुम्हाला गंगा जमुना ही पाण्याची टाकी आणि शिवकुंज स्मारक पाहायला मिळतं, जे त्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देतं. आता येऊया भाग 2 कडे. डोंगराळ संरक्षण धोरण. डोंगर आणि दऱ्यांचा केवळ अडथळा म्हणून नाही, तर स्वतःचं चिलखत म्हणून महाराजांनी कसा कल्पक वापर केला हे आपण इथे पाहणार आहोत. इथे खूप रंजक तुलना आहे. एका बाजूला आहेत आपले गिरिदुर्ग, म्हणजे डोंगराळ किल्ले, जसं की पुरंदर. तब्बल 1400 मीटर उंचीवर असल्याने शत्रूला तिथे पोहोचणं जवळपास अशक्यच. आणि दुसऱ्या बाजूला आहेत जलदुर्ग, थेट समुद्राच्या खवळलेल्या लाटांवर स्वार होऊन किनारपट्टीचं अक्षण करणारे भक्कम किल्ले. भूगोलाच्या 2 अगदी वेगळ्या टोकांवर मिळवलेलं हे वर्चस्व त्या काळच्या वास्तुकलेचा एक चमत्कारच मानावा लागेल. हे किल्ले म्हणजे नुसत्या दगडांच्या भिंती नाहीत, तर ते अविश्वसनीय शौर्याचे मूक साक्षीदार आहेत. प्रतापगडाचंच उदाहरण घ्या ना. अफजलखानाचा वध इथेच झाला. राजमाता जिजाबाईंचा हा सर्वात आवडता किल्ला होता, आणि इथलं भवानी मातेचं मंदिर आजही प्रसिद्ध आहे. त्यानंतर पन्हाळा. सिद्धी जोहरचा तो अत्यंत कठीण वेढा या किल्ल्याने पचवला. इथे धान्याची प्रचंड मोठी कोठार होती, आणि विशेष म्हणजे पुढे याच पन्हाळ्याने महाराणी ताराबाईंची राजधानी म्हणूनही भूमिका बजावली. भाग 3, सर्वोच्च बलिदानाची ठिकाणे. हे सगळं उभं करताना या प्रत्येक धोरणात्मक फायद्यांमागे मोजावी लागलेली मानवी किंमत आणि बलिदान आपण विसरून चालणार नाही. स्वराज्यासाठी अनेकांनी हसत हसत आपले प्राण पणाला लावले. इतिहासाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला हे जड आणि भावपूर्ण वाक्य लगेच ओळखता येईल. गड आला पण सिंह गेला. हे शब्द ऐकले की आजही मन हेलावून जातं. सिंहगडावर मिळालेला तो मोठा विजय, पण त्याचवेळी एका अमूल्य योद्ध्याच्या हौतात्म्याने त्या विजयावर पसरलेली दुःखाची छाया, हा तो अत्यंत भावपूर्ण प्रसंग आहे. कोंढाणा, ज्याचा पुढे सिंहगड झाला, तो तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय शौर्याने स्वराज्यात आला. तिथे आजही असलेली त्यांची समाधी आणि कल्याण दरवाजा आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो. आणि तो 1400 मीटर उंचीवरचा पुरंदर, तेथे वीर मुरारबाजी देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच पुरंदरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथेच छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मही झाला. ही ठिकाणं म्हणजे या शूरवीरांची चिरंतन स्मारकेच आहेत. चला आता वळूया भाग 4 कडे, समुद्रावरील वर्चस्व. कारण स्वराज्याचं संरक्षण फक्त सह्याद्रीच्या कड्यांपुरतं मर्यादित नव्हतं, तर ही रणनीती अतिशय बुद्धिमत्तेने अथांग समुद्रापर्यंत विस्तारली होती. जलदुर्ग म्हणजे काय? तर थेट समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये बांधलेला एक भक्कम किल्ला. नौदलाचा आणि किनारपट्टीच्या संरक्षणाचा मुख्य तळ.
हे स्पष्ट करतं की त्यावेळचे आपले वास्तुविशारद फक्त खडकाळ शिखरांवरच नाही तर समुद्रावरही तितक्याच साक्तीने नियंत्रण मिळवू शकत होते. आणि हा आकडा बघा, 42. सिंधुदुर्ग किल्ल्याला तब्बल 42 भक्कम बुरुज आहेत. 1664 ते 1667च्या दरम्यान उभारलेली ही अवाढ्य तटबंदी म्हणजे शत्रूला समुद्रातच रोखणारी एक अभेद्य भिंत होती. विचार करा, त्या काळात खवळलेल्या समुद्रात असं बांधकाम करणं किती जिकरीचं काम असेल. पण या जलदुर्गाची एक अत्यंत भावनिक आणि रंजक बाजूही आहे बरं का. हा किल्ला फक्त लष्करी ताकद दाखवत नाही, तर इथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायांचे ठसे आजही अत्यंत जपून ठेवले आहेत. सोबतच त्यांचं एक खास मंदिरही तिथे उभारलेलं आहे, जे या ऐतिहासिक वास्तूला आपल्या आणखी जवळ आणतं. 27 हा आकडा खूप काही सांगून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील तब्बल 27 वर्ष राजगडावर वास्तव्य केलं. विचार करा, या किल्ल्याचा त्यांच्या आयुष्यात किती मोठा वाटा असेल. ही वास्तू त्यांच्यासाठी अनन्यसाधारण आणि खूप वैयक्तिक होती. राजगड हा महाराजांचा सर्वात आवडता किल्ला. काही काळ तो स्वराज्याची राजधानीही होता. इथली संजीविनी माची आणि बालेकिल्ला, बापरे, अतिशय दुर्गम आणि मजबूत अशी वास्तू. या अभेद्य आणि सुरक्षित वातावरणामुळेच जवळपास 3 दशक या स्वतंत्र राज्याचं संगोपन आणि विस्तार करणं शक्य झालं. आता जरा कल्पना करा, 1400 पायऱ्या. रायगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोचण्यासाठी एवढ्या पायऱ्या चढाव्या लागतात. हा निसर्गानेच उभा केलेला एक प्रचंड मोठा अडथळा होता, ज्यामुळे ही नवी राजधानी पूर्णपणे सुरक्षित आणि शत्रूच्या आवाक्याबाहेर राहिली. रायगड हे स्वराज्याचं सर्वोच्च शिखर. हीच ती स्वराज्याची अंतिम राजधानी. 6 जून 1674चा तो सुवर्णदिन, जेव्हा इथे ऐतिहासिक राज्याभिषेक पार पडला. भव्य दरबार, तो कडा उतरून जाणारी हिरकणी आणि तिचा तो हिरकणी बुरुज, तिथली प्रशस्त बाजारपेठ, ही एक डोंगराच्या माथ्यावर वसलेली गजबजलेली नगरी होती. पण मित्रांनो, दुर्दैवाने याच गडावर महाराजांचं महानिर्वाणही झालं आणि गडाच्या पायथ्याशी पाचाडमध्ये राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. रायगड हा स्वराज्याच्या सर्वात मोठ्या विजयाचा आणि सर्वात दुःखद क्षणांचाही एकमेव साक्षीदार आहे. नमस्कार मंडळी, स्वराज्याच्या या अभेद्य पहारेकरांच्या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक किल्ल्यांकडे फक्त दगडी भिंती म्हणून नाही, तर मिलिटरी आर्किटेक्चरच्या एका मास्टर क्लासच्या नजरेतून बघणार आहोत. म्हणजे विचार करा, हे किल्ले नुसत्या वास्तू नव्हत्या, तर स्वराज्य रक्षणाची ती एक जिवंत आणि श्वास घेणारी यंत्रणा होती. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण बाह्य भौगोलिक रचनेपासून सुरुवात करून आतल्या शहरी आणि मानसिक संरक्षणापर्यंत जाणार आहोत. हे 5 मुख्य टप्पे आपण झटपट कव्हर करूया. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया, जगण्याची वास्तुकला. ऐतिहासिक किल्ल्यांची सुरक्षा आणि आजची आधुनिक सिक्युरिटी सिस्टीम यात किती साम्य आहे हे आपण आता पाहूया. आता हेच बघा ना, वास्तुकलेच्या म्हणजे आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी इथं एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी. आजकाल आपण जसे डिजिटल फायरवॉल्स वापरतो किंवा एखाद्या गेटेड कम्युनिटीमध्ये राहतो, अगदी तसंच तंत्र या मध्ययुगीन किल्ल्यांनी वापरलं होतं. त्यांनी संरक्षणासाठी समकेंद्री स्तर म्हणजेच कॉन्सेंट्रिक लेयर्स उभारले. किल्ल्याचे खंदक आणि त्या भक्कम दगडी भिंती म्हणजे जणू आजचे पासवर्ड आणि फायरवॉल्सच होते, जे भेदणं जवळजवळ अशक्य होतं. आता दुसरा टप्पा, भौगोलिक रचनेचा पहिली भिंत म्हणून केलेला वापर. अति उंच ठिकाणांचा एक नैसर्गिक कुंपण आणि थेट शस्त्रासारखा कसा वापर केला गेला हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. हा आकडा बघा, 1404 मीटर. ही आहे तोरणा किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची अवाढव्य उंची. शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला. शत्रूसाठी सर्वात मोठा अडथळा काय असेल, तर इथली ती छाती दडपून टाकणारी कठीण चढाई. इतक्या उंचावर चालून जाणं म्हणजे निम्म युद्ध तिथेच हरल्यासारखं होतं. हीच ती नैसर्गिक आणि पहिली भक्कम भिंत. तोरण्याची ही अफाट उंची आणि तिथे सापडलेलं धन हे तर आपल्याला माहितीच आहे. पण सोबतच लोहगडाचं उदाहरण घ्या. 1648 मध्ये जिंकला गेलेला हा अतिशय मजबूत पण निसर्गरम्य किल्ला. जवळच असलेल्या कारले लेण्यांमुळे त्याचं भौगोलिक महत्त्व खूप होतं. म्हणजे बघा, नुसतीच बांधणी नाही, तर तिथला निसर्ग आणि भौगोलिक रचना हाच शत्रूसाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता. बरं, आता वळूया तिसऱ्या भागाकडे, अभेद्य केंद्राची उभारणी. इथे आपण अशा काही विलक्षण संरचना पाहणार आहोत, ज्यांनी विजयाच्या सर्व शक्यतांना अक्षरशः केराची टोपली दाखवली आणि एक फिजिकल फायरवॉल म्हणून काम केलं. दौलताबादचं उदाहरण घ्या.
मूळचा यादवकालीन देवगिरी किल्ला. महम्मद तुगलकनं याचं नाव बदललं, पण या किल्ल्याची संरक्षण व्यवस्था बापरे, इतकी गुंतागुंतीची आणि अभेद्य आहे की हा किल्ला कधीही समोरासमोर लढून जिंकता आला नाही. अंधारे मार्ग, खोटे दरवाजे, उखळतं तेल ओतण्यासाठी केलेली रचना, लष्करी वास्तुकलेचा हा एक अफलातून नमुना आहे. आणि मुरुड जंजिरा, तिथे तर थेट अथांग समुद्राचाच एक अमर्याद खंदक म्हणून वापर केला गेला. चहूबाजूनी समुद्राने वेढलेला हा अजिंक्य जलदुर्ग. अनेकांनी हा किल्ला जिंकण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण सगळे अपयशी ठरले. तब्बल 325 वर्ष हा किल्ला सलग सिद्धींच्या ताब्यात राहिला. लाटा आणि वास्तुकलेचा असा संगम इतरत्र शोधूनही सापडणार नाही. तर गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेतला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. तोरण्यासारख्या गिरिदुर्गाची ताकद म्हणजे त्याची 1404 मीटरची कठीण चढाई, तर मुरुड जंजिरासारख्या जलदुर्गाचा फायदा म्हणजे त्याचा समुद्री वेढा, ज्याने 325 वर्षे किल्ला अभेद्य ठेवला. प्रकार वेगवेगळे, पण दोघांचे संरचनात्मक फायदे तितकेच प्रभावी. ठीक आहे, आता चौथ्या टप्प्याकडे येऊया, आध्यात्मिक बळ आणि मानवी संरक्षण, म्हणजे थोडक्यात मनोबलाची वास्तुकला. आता इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एखादं आध्यात्मिक केंद्र संरक्षणात्मक रणनीती म्हणून काम करू शकतं का? कारण बघा, केवळ दगडांच्या भिंती म्हणजे संरक्षण नाही. किल्ल्याची खरी ताकद असते ती तिथे लढणाऱ्या माणसांच्या मनोबलावर. युद्धाच्या कठीण काळात ह्या वास्तू मानवी मानसिकतेशी कशा जोडल्या जातात हा खूपच रंजक विचार आहे. आणि या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आपल्याला मिळतं सज्जनगडावर. सज्जनगड हे एक आध्यात्मिक आश्रयस्थान. तिथे असलेलं श्रीराम मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य आणि समाधी. युद्धाच्या त्या धामधुमीत अशा आध्यात्मिक केंद्रांमुळे सैनिकांना एक वेगळीच ऊर्जा मिळत असे. त्यांचं मानसिक बळ खचत नसे. खऱ्या अर्थाने ही वास्तुकलेतील एक अदृश्य पण सर्वात मजबूत भिंत होती. ऐतिहासिक युद्धाची साक्ष, हे वाक्य विशाळगडासाठी अगदी तंतोतंत लागू पडतं. विशाळगडावर आज आपल्याला अनेक महत्त्वाच्या समाधी आणि मंदिरे पाहायला मिळतात. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी दाखवलेला तो अंगावर काटा आणणारा पराक्रम हेच सिद्ध करतो की मानवी धैर्य हाच संरक्षणाचा अंतिम आणि अभेद्य स्तर असतो. शूरयोद्ध्यांशिवाय कोणतीही वस्तू केवळ एक संगाडाच असते, नाही का? चला, आता डोंगरावरून खाली उतरूया आणि थेट शहरी केंद्राकडे वळूया. आपला 5वा भाग, शहरी प्रवेश नियंत्रण प्रणाली. राजकीय सत्तेच्या अगदी केंद्रस्थानी हे ॲक्सेस कंट्रोल कसं डिझाईन केलं गेलं ते आता आपण पाहूया. 1730 मध्ये बांधलेला शनिवारवाडा, पेशव्यांची राजधानी आणि राजकारणाचं मुख्य केंद्र. आता एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणासाठी तशीच प्रगत आणि गुंतागुंतीची प्रवेश नियंत्रण प्रणाली म्हणजेच ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम हवीच. येथील भव्य दरवाजे आणि महालांची रचना पूर्णपणे याच सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून केली गेली होती. हे प्रतिबंधित प्रवेशाचं इंजिनिअरिंग कसं काम करत होतं ते थोडक्यात समजून घेऊया. 1. म्हणजे सगळी रहदारी जाणीवपूर्वक मुख्य दरवाजांच्या दिशेने वळवणे. 2. अडथळा म्हणून अणुकुचीदार खिळे असलेल्या अतिशय जड दरवाजांचा वापर करणे. आणि 3. आतील महालांमधील प्रवेशावर बारीक नजर ठेवणे. हे अगदी आजच्या अत्याधुनिक बायोमेट्रिक ॲक्सेस कंट्रोलसारखंच आहे. ओळख पटल्याशिवाय आत जाणं केवळ अशक्य. या सगळ्याला वास्तुकलेच्या भाषेत चोक पॉइंट म्हणतात, म्हणजे कोंडीचं किंवा अडथळ्याचं ठिकाण. शनिवार वाड्यावर असे चोक पॉइंट्स अगदी विचारपूर्वक तयार केले गेले होते. यामुळे कुणालाही थेट आत घुसता येत नसे. कितीही शारीरिक ताकद लावली किंवा हत्तींसारख्या प्राण्यांचा वापर केला तरी शत्रूला या चोक पॉइंट्सवर अडकताच येतं. तत्कालीन वास्तुविशारदांचं हे खरंच मोठं यश होतं. तर मंडळी, हे स्वराज्याचे रक्षक आपल्याला लष्करी वास्तुकलेचे असे काही चिरंतन धडे देतात जे आजच्या काळातही लागू पडतात. उत्तम वास्तुकला ही केवळ सिमेंट विटांची नसते, तर ती भौगोलिक रचना, प्रगत अभियांत्रिकी आणि मानवी मानसशास्त्र यांचा एक सुरेख संगम असते. आपल्या आजच्या या सत्राचा समारोप करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विशिष्ट भूगोल आणि ऐतिहासिक घटना एकमेकांशी किती घट्ट जोडलेले आहेत. पुरंदर म्हणजे मुरारबाजींचं बलिदान, प्रतापगड म्हणजे अफजलखानाचा पराभव, पन्हाळा म्हणजे सिद्धी जोहरचा वेढा आणि सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरेंचं अफाट शौर्य. भूगोल आणि इतिहास एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा असू शकतात हे यावरून अगदी स्पष्ट होतं. तर अभ्यासक मित्रांनो, हे सत्र थांबवण्यापूर्वी एक विचार नक्की करा.
स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या या किल्ल्यांच्या अत्यंत आव्हानात्मक अशा पर्वतीय आणि किनारपट्टीच्या भूगोलाने या साम्राज्याचं भविष्य कायमचं कसं घडवलं असेल? निसर्गाचा आणि अत्यंत कठीण भूभागाचा असा अचूक आणि कल्पक वापर करण्याच्या या धोरणाने असा एक भक्कम पाया रचला जो पुढे शतकानुशतके कोणालाही हलवता आला नाही. या सगळ्या प्रवासातून आपण ही सर्वात मोठी प्रेरणा आणि शिकवण घेतली पाहिजे